हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर सध्या आली आहे मी नांदगावला, माझ्या कोकणात माझ्या सासरी. आणि रोज संध्याकाळी आम्ही कुठे ना कुठेतरी जात असतो, काहीतरी पाहत असतो, कधी करवंद खायला जातो, हो की नाही? हां. तर आज आम्ही चाललो आहे 5 पांडवांची फळी म्हणून एक जागा आहे, कातळ शिल्प आहे म्हणे तिथे. तर बरंच ऊन आहे, 4 वाजलेत. बघू, चालतोय हळूहळू, सोबत राहा. येस, सरळ चालत चालत चाललेलो आहोत. आणि आम्हाला नेत आहे कोण? सुजाता, आमची सुजाता आम्हाला नेते, वाट दाखवणारी वाटाड्या. खूप सुंदर रस्ता आहे हा, मस्तपैकी फणस दिसत आहेत. वा, वाटेत आम्हाला मिळाली ती करवंद. मस्त, काल एवढी काढली तरी पण आज बघ केवढी झाली आहे ब्लॅक. डोंगर चढत चढत चाललेलो आहोत. मी सगळ्यात शेवटी आहे. तर माझ्या गावाचं नाव आहे तोंडवली, जे कणकवली तालुक्यामध्ये येतं. आणि मी असं या जागेबद्दल बरंचसं ऐकलं होतं की इथे गुहा आहे आणि त्या गुहेत जायचा जो रस्ता आहे तो कळत नाही. तर वरती काही कातळ शिल्प आहेत आणि त्या कातळ शिल्पेमध्ये कोडं आहे. तर जे कोडं आपण सोडवलं तर त्या गुहेत जायचा रस्ता कळतो. तर बघा, चालता चालता नित्या दमली आहे फार. तर एवढा डोंगर आम्ही हळूहळू चालत येतोय. आणि ही पहा करवंदे, बापरे, घोस बघा करवंदाचा, बापरे, मस्त करवंद आहेत. करवंदच करवंद. करवंदांचा यथेच्छ आस्वाद घेऊन पुढे चाललोय. एकंदरीत सगळा खडकाळ भाग आहे, इथे शेती होत नाही. तर इथे वरती आम्हाला जांभळं सुद्धा दिसत आहेत. तर सायली आणि सुजाता यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की हा एक खडकाळ भाग आहे, याच्यामध्ये कोणतीही शेती होत नाही. तर इथे एक खवले मांजर म्हणून एक दुर्मिळ प्राणी आढळतो. हां, तर या जमिनीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथेचा कोणताही मी दगड आपटला तर त्यातून एक पोकळसा आवाज येतो. तर याच्या खाली एक गुहा आहे आणि ही जी गुहा आहे तिथे जाणारा रस्ता फार बिकट आहे. तर तिथे असं सहज जाणं शक्य होत नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की इथे कातळ शिल्प जी वरती आहेत तिथे कोडं कोरलेलं आहे आणि ते कोडं ज्याला सोडवता येईल असाच माणूस ह्या गुहेचा रस्ता शोधू शकतो. तर ही गुहा आहे. तेव्हा सांगायची म्हणजे पहिला असं जायचं त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर पूर्ण मोकळा असं आणि पाणी नदी म्हणून पण सांगायचे. पाणी पण असं सांगतात, पण त्या कोड्या सोडवीत ना तेकाच जाता येणार. अच्छा, म्हणजे कोडं कुठे आहे? तिकडे 5 पांडवांची फळी. अच्छा, तिकडे एक कोडं आहे आणि जर ते कोडं सोडवलं तर हा रस्ता कळतो. पांडवकालीन जमीन तशीच आहे, तशी पोकळ आहे, दगड हां, म्हणजे इथे दगड वगैरे टाकला तर आवाज पोकळच येतोय. पण तर हळूहळू करून आम्ही इथे कातळ शिल्पापर्यंत पोहोचलो. ओके, तर ही कातळ शिल्प असणार. दरवाजा असत ते, हे बघा असता कोडा असता आणि असं
सोडवता हम्म. तसं असं एका साईडने सुरुवात करायची, मधली एकही भिंत ओलांडायची नाही, बरोबर दरवाजातनं सोडवत जायचं का. अच्छा हे बघ ते पझल लाईक पझल. सारखं आहे ते, पेपरला वगैरे असतं बघ ते सोडवायचं. हे बघ ह्या पद्धतीने. आता तर झिजतीला थोडा दगड, नाही तर पहिले पूर्ण गवत काढलं थोडंफार दिसेल. हा त्यावेळेला कोणी बनवलं असणार. पांडव बनवलं असेल का काय माहिती. 5 पांडव होते ना, ते खेळायचे. अशी आख्यायिका आहे. क्लिअर दिसत नाही. तर डोंगराच्या वरती गेल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे. छान हवा खात आम्ही इथे बराच वेळ थांबलेलो. फायनली आम्ही 5 पांडवाची फळी, मी खूप वर्ष ऐकते पण कधी येणं झालं नाही, तर ते आज सायली आणि सुजाता यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. धन्यवाद. या भागाबद्दल बरीच आख्यायिका आहे, काही गोष्टी आहेत, पण खात्रीशीर माहिती अशी काहीच नाही. जे आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तर रमत गमत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परत एकदा करवंदांचा आस्वाद घेत घेत पुढे चाललेलो. चांदवडचं झाड आहे, ज्या पत्रावळ्या कट केल्या जातात. वेल्वेट सारखं वाटतं. तर येताना आम्हाला मस्त काही आंबे मिळाले, ते घेत खात खात पुढे अगदी रस्ता चाललेला आमचा. सो आमचा परत खाली उतरायचा प्रवास सुरू झाला आहे. खूप सांभाळून चाललो आहे आम्ही. दगडावर पाय ठेवून दोन फांद्यांच्या मध्ये. तर अगदी अचानकपणे आम्हाला शेकरूचं दर्शन झालं. तर शेकरू म्हणजे थोडक्यात एक अतिशय मोठी घार, इंडियन जायंट स्क्विरल. तर त्याचं शेपूटच जवळजवळ 2.5 ते 3 फूट असतं आणि असं म्हटलं जातं की भीमाशंकरमध्ये ते जास्त आढळतं. तर हल्ली इथे सुद्धा दिसायला लागलं आहे. तर याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, जो फार लांबून मी शूट केलेला आहे. परतीचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही आता घरी चाललो आहे. 6 वाजलेत, मस्त 2 तास गेले. खूप छान वाटलं आणि भरपूरशी करवंद खाल्ली आम्ही, आंबे चोखले. म्हणजे हा मिनी ट्रेक खूप मस्त झाला असं म्हणायला हरकत नाही.